दादा याच्यातनं एक हल्लीच माझ्यासमोर एक व्हिडिओ आलेला हिंदीमधला पास्ट लाईफ रिग्रेशनचा. त्याच्यामध्ये ते म्हणत होते की तुम्हाला दान द्यायला सांगतात कारण जेव्हा तुम्ही हाताने देतात किंवा तुम्ही रक्तदान करता, अन्नदान करता, त्यावेळेला तुमचे जे अंगामध्ये साठलेले जे असतात ते सगळे त्याच्यातून त्या दानाद्वारे घरात शरीरातून निघून जातात. म्हणजे तुमचे साठलेले कर्म वगैरे हे असं काय आहे का? अजिबात नाही. एकतर माग मागही मी तुम्हाला एकदा माझा ह्याच्यावरनं वैयक्तिक वाद झाला होता. आपल्या इथं बालगंधर्वला एका ताईंचा हा ह्याचा प्रोग्राम व्हायचा किंवा ते त्यांचं असायचं पास्ट रिग्रेशन व मागील जन्मातलं. आणि मी असं म्हणत नाहीये, कारण आपण पंचमहाभूतांचा देह आहे. माझं एवढंच सांगणं आहे, समाजाला तुम्ही चुकीचं ह्याच्यामध्ये खाईत ढकलू नका. मागच्या जन्मी घेतलेले 5 लाख रुपये, मी जर त्यांना सांगितलं की तुम्ही मला मागच्या जन्मीचे 5 लाख रुपये देणे, तर तुम्ही देणार का येऊन मला? पण मी जर सांगितलं नाही मी तुम्हाला देणं आहे, तर तुम्ही मला लगेच म्हणाल हा माझा नंबर आहे तर ट्रान्सफर करा. हे एक तर पहिली गोष्ट. भगवद्गीता आपण का वाचायची, ह्या सगळ्या हे जे प्रश्न उत्पन्न होतात ह्याच्यात सगळ्याची उत्तरं भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेली आहे. कर्माचा दोष हा फळांमधनं भोगला जात नाही, हा तुम्हाला शारीरिक भोगायला लागतो आणि तो भोगायलाच लागतो. जरा एक्सप्लेन करा जरा, कारण हे थोडंसं कधी ऐकलं नव्हतं या गोष्टीबद्दल. आता मी तुम्हाला एक सांगतो. एका व्यापाऱ्याने एक उदाहरण देऊन सांगतो त्याच्यामध्ये, की एका व्यापाऱ्याने त्याच्या जीवनामध्ये प्रचंड फसवून धन जमा केलं आणि त्यांनी ते कोणालाही दिलं नाही, मुलांनाही दिलं नाही, बायकांनाही त्याच्यामध्ये आनंद देऊन. त्याचं हेच होतं की फक्त धन गोळा करायचं, वाममार्गाने धन तो गोळा करायचा आणि स्वतः तो उत्तम व्यापारी होता आणि एक लोकांना मार्गदर्शन करणारा त्यावेळेचा पंडित होता, असं आपण त्याच्यामध्ये म्हणू. पण त्यांनी धन ह्या मार्गाने जमा केलं आणि एका गावातनं दुसरा 4 लग्न त्या माणसाने केली. ह्या 4 लग्नानंतर सुद्धा त्याला वय जसं वाढत गेलं तरी त्याची हाव मिटली नाही. म्हणून दुसऱ्या गावामध्ये लग्न करण्यासाठी तो जात असताना एका ठिकाणी मुक्कामाला थांबला आणि मुक्कामाला थांबल्यानंतर रात्री ज्या झाडाखाली झोपला होता त्यातनं एका विषारी नागाने येऊन त्याला दंश केला, त्याचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचं जेव्हा तो स्वर्गात जातो तेव्हा असं लक्षात येतं की ह्याचा त्या संबंध पैशा रक्तामध्ये जीव अडकलेला आहे आणि आपल्याला आत्म्याला देह धारण करायची जी ताकद असते त्यांनी तो त्या नागाचा जीव, विषारी नागाचा जीव धारण करतो आणि येतो कुठं, जिथं पैसा त्यांनी गाडून ठेवलेला असतो तिथंच येतो. पण त्याला तो मिळत नाही आणि त्याला असं वाटतं की माझ्या मुलांना मिळावा, म्हणून तो स्वप्नात जाऊन सांगतो मुलांना की असं अशा ठिकाणी धन ठेवलेलं आहे आणि हे धन ठेवलेलं आहे, हे तुम्ही मला मारलं तर तुम्हाला मिळणार आहे, मी तुम्ही इथे या. पण मुलं विचार करतात चारी की वडिलांना कसं मारणार. ते जाऊन बघतात खरंच आहे तिथं धन खाली असतं, पण जोपर्यंत ह्याला मारत नाही तोपर्यंत ते काही धन त्यांना मिळणार नसतं. पण मारणार कोण? मग चौथा मुलगा शेवटी म्हणतो की नाही तर मीच मारतो आणि तो त्या वडिलांना मारतो आणि ते धन घेऊन मोकळा होतो. ही एक सिंपल गोष्ट आहे, पण ह्याचं लॉजिक कुठं लागतं? ज्याच्यामध्ये तो अडकला होता, हा व्यापारी ज्या पैशामध्ये अडकला होता तो पैसा त्याला पुढच्या पिढीला द्यावं असं वाटलं, पण त्याला तो बोलताना बोलून गेला की मला मारलं तरच तुम्हाला ते प्राप्त होईल म्हणजे स्वतःचा नाश करून घेतला. मग आज आपण म्हणतो की अमुक वाड्यामध्ये त्याच्या वाड्याचं रक्षण करताय, मोठमोठे केस असलेला मोठा नाग किंवा वास्तुपुरुष फिरत असतो. त्याच्यामध्ये कोणी बघितलंय का? हा अमुक आमच्या आजीने बघितलंय, आजोबांनी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये याचा अर्थ असा की तुम्ही कशामध्ये अडकू नका, कुठल्याही द्रव्यामध्ये अडकू नका. परवा आत्ता 3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. जेव्हा मी करवीर पीठामध्ये गेलो तेव्हा स्वामीजींना म्हटलं की ह्या जागेमध्ये, म्हटलं स्वामीजी एका ठिकाणी सांगितलं बरंच धन पुरलेलं दिसतंय. ते म्हटले आहे याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, काढायला कधी कोणी जाऊ नये, ते तिथं ते मिळणार नाही, म्हणजे ते तिथलं नाही. तेही म्हणाले की अश्वत्थामध्ये 2-3 वेळा येऊन सांगितलं की हे काढायचं नाहीये, ह्याचं मीच रक्षण करत आहे.
हे स्वतः शंकराचार्यांनी 4 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शब्दाला प्रमाण आहे. पण त्याच्यातनं त्यांनी ते काढायला गेले नाहीत की तिथं धन आहे म्हणून त्याच्यामध्ये काढा. हे सांगायचं कारण काय, की पूर्वजन्मामधलं तुम्ही फक्त पुढचं तुमचं कर्म घेऊन येता, बाकी कुठलीही इस्टेट तुम्ही ह्या जन्मात देऊ शकत नाही आणि कोणाकडनं घेऊ शकत नाही. तुम्ही पूर्व संचित जे असतं हे तुम्हाला पुढच्या जन्मात भोगायला लागतं. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्रांनी वालीचा केलेला झाडामागनं बाण मारून केलेला वध. हा आधार म्हणजे पूर्व जन्माचा आधार आहे का, तर तसं हे वाली हे उदाहरण आहे की रामानी त्याला वालीला सगळ्यांना माहिती आहे की झाडाच्या मागनं बाण मारला होता आणि तो बाण मारल्यानंतर जेव्हा वाली हा अंतिम समयाच्या वेळी त्याच्या पत्नीच्या ताराच्या मांडीवरती डोकं ठेवून बसला होता, झोपला होता म्हणजे, तर तेव्हा प्रभू रामचंद्रांना काय मनामध्ये असं गिल्ट वाटलं की अरे माझ्या हातनं चूक झाली, मी ह्याला लपून मारलं. आणि तो तिथं म्हटलं की नाही जाऊन सांत्वन तरी करायला पाहिजे आणि म्हणून तो त्या वालीच्या घरी येतो. सगळं ते त्या ताराच्या मांडीवरती, आणि सगळ्यांना माहिती आहे तारा ही पतिव्रतेमधली एक आहे, तर तिच्या मांडीवरती याचं वालीचं डोकं होतं. आणि मग ती हा प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतो की नाही तू रडू नकोस ताई, तुला देह हा जर तू सर्वस्व मानत असशील तर अजून देह तुझ्या जवळ आहे, त्यामुळे तुला शोक व्हायचं काही कारण नाही. आणि मृत्यूनंतर आत्मा शरीर बदलतो हे सुद्धा तुला चांगलं ज्ञानाने माहिती असेल तरी तुला रडायची गरज नाही. हे जेव्हा खुद्द प्रभू रामचंद्र त्या तारा ही अतिशय हुशार आणि पतिव्रता असलेल्या स्त्रीला सांगायला जातात की त्यांना मनात गिल्ट वाटत असते की मी याला चुकून मारलं म्हणून, पण पहिली तारा त्यांना म्हणते की हे रामा, तू इथं सांत्वन कोणाचं करायला आलायस आणि कशासाठी करायला आलाय. शब्दात कसं अडकवते बघा रामाला. तू जर माझं सांत्वन करायला आलेलं आहेस सांगतोयस, आता हे ज्ञान कशासाठी देतोयस, म्हणजे तुला कुठंतरी तुझ्या चुकीची जाणीव आहे की तुझ्यातनं काहीतरी चुकलं आहे. मग इथं तो वालीमध्ये पडतो आणि तिला सांगतो की तू रागवू नकोस, कारण त्या काळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे शाप द्यायची पद्धत असायची. साधना तेज याच्यामधनं तोंडातनं निघालेला शब्द हा एखाद्या शस्त्राप्रमाणे काम करायचा. वालीला मनामध्ये भीती उत्पन्न होते की माझी पत्नी जी पतिव्रता आहे की तिच्या मुखातनं काहीतरी प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत जाऊ नये, ते लगेच थांबवतात. अगं माझं सौभाग्य आहे की माझा मृत्यू हा प्रभू रामचंद्रांच्या हस्तानं झालेला आहे, असं म्हणून तो पत्नीला थांबवतो. पण रामाला तिथं कळतं की आपली चूक झालेली आहे आणि हा भोग आहे, हा भोग भोगायलाच लागणार. पण आता तो मृत्यूशयवर होता त्यामुळे काही करू शकत नाही, म्हणून प्रभू रामचंद्र त्या वालीला सांगतात की माझ्या पुढच्या जन्मामध्ये ह्याचं प्रायश्चित्त मी नक्की घेईन. आणि मग कृष्णाच्या जन्मामध्ये जेव्हा कृष्णावतार संपतो तेव्हा जो किरव, झाडात लपलेला किरव बाण मारतो हरण समजून आणि तो कृष्णाच्या पायाला लागतो आणि कृष्ण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामुळं कृष्ण देह ठेवतो. कारण ते होतं, पण जेव्हा तो किरव त्या कृष्णापाशी येतो आणि बघतो की हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि म्हणतो अरे काय झालं महाराज, माझ्यातनं केवढा मोठा अपराध झाला की साक्षात भगवंताला माझ्या हातनं बाण लागला ह्याच्यासारखं मोठं पाप ते काय, म्हणून त्याला वाईट वाटतं. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात काही नाही, आज हिशोब बरोबर झाला, तू मागच्या जन्मीचा वाली आहेस आणि मी तुला मारलं होतं ते लपून मारलं होतं आणि आज तू मला तसंच हे पाडत समजून तू बाण मला मारलास, आज तुझं आणि माझं अकाउंट संपलं. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला का सांगतोय, पूर्व कर्माचा इथं असं सांगितलं का की कृष्णाने किंवा रामाने असं केलं का, तो वाली मेल्यानंतर अमुक एवढा अन्नदान करा, अमुक जाऊन यांना पक्ष्यांना खायला घाला, प्राण्यांना खायला घाला, म्हणजे हे तुमचं केलेलं पाप हे नाही. जसं कर्म केलंय तसंच तुम्हाला ते भोगायला लागतं. त्याला कुठल्याही प्रकारे तुम्हाला अल्टरनेटिव्ह मार्ग, दुसरा पर्यायी मार्ग नसतो किंवा नाही.
म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा वागताना, चालताना, बोलताना याचा विचार करायचा की हे आपण केलेलं आपल्यापाशीच परत येणार आहे. दादा तुम्ही हे सांगितलं ना त्याच्यावरनं मला एक एक्झाम्पल आठवलं. माझ्याच रिलेटिव्हचं आहे. आजी वारली, आजोबा होते. आजोबांना एका मुलीने चांगलं फूस लावली की आपण तुमच्याकडे एवढं सोनं चांदी वगैरे आहे ते आपण तुम्हाला त्याचे मी चांगले पैसे देते. स्वतःच्या सोनाराकडे घेऊन गेला, त्याच्यात घट काढली, त्याच्यात किती 22 कॅरेटचा 18 कॅरेट करून टाकलं, वजनामध्ये मारलं. ते आजोबा वारलेत, पण ते वारल्यानंतर ह्यांना घरात दिसायला लागले. इतकं झालं की त्यांनी ते घर विकून टाकलं. आता हे मी बाकीच्या रिलेटिव्ह कडनं कळलं मला ही गोष्ट, पण नंतर पुढे काय झालं ते माहिती नाही. पण ही जी आसक्ती आहे ती आसक्ती अशी जात अडकून नाही. राहते. ह्यालाच अतृप्त आत्मा असं म्हटलं जातं, की ज्याला आपण अतृप्त आत्मा म्हणतो, की कशामधनं येतं, कारण तो अडकून राहतो. म्हणून जुन्या काळी जसं तुम्ही मला एक प्रश्नही केला होता की जुने जे आपण अँटिक पीस असतात किंवा घरामध्ये दागदागिने असतात, तर हे जतन होणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला जतन करणं म्हणजे काय, की त्याला तो मान देणं गरजेचं असतं. पण ते जेव्हा तुम्ही म्हणजे एखाद्याकडनं ओरबाडायला लागता, तेव्हा त्याच्यामधली शक्ती ही काम ही करतेच, कारण ती भारीच असते. ती जर नसती तर मग आज एवढ्या संन्यासांनी किंवा एवढ्या मोठमोठ्या लोकांनी वापरलेल्या गोष्टी असतात या इतर त्याच्या खालच्या लोकांनी वापरल्या असत्या ना. म्हणजे एखाद्याचा उत्तराधिकारी असतो, मग आपण समजा गुरु जर देहात असतो तर त्या देहात असलेल्या गुरुने आपल्याला एखादी गोष्ट त्याची द्यावी, तर ती आपण वापरतो. पण जेव्हा तो देहातनं मोकळा होतो तेव्हा तो शिष्य असं म्हणतो का, हे माझ्या गुरूंचे कपडे, ह्या गुरूंचा दंड आहे तोच मी वापरतो. तसं नाही. ती गुरुची शक्ती, गुरु हा शब्द मी वापरतो आहे, पण त्या व्यक्तीची शक्ती त्याच्यामध्ये अडकलेली असते, त्याच्यामध्ये त्याचा जीव अडकलेला असतो आणि हा अडकतोच. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला प्रमाण आहे. म्हणून आपल्या शास्त्रात आहे, भगवद्गीतेत त्याची अनंत उदाहरणं दिलेली आहेत, खूप उदाहरणं दिलेली आहेत की तुम्हाला त्याप्रमाणे भोगायला लागतं. पण कुठल्याही परिस्थितीत जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पूर्वजन्मातनं तुमचं असं असं आहे, तुम्ही अमुक अन्नदान करा, तुम्ही अमुक ह्या गोष्टी करा, अजून इथं इस्टेट द्या, तिथं द्या, तर तुमचे हे अडचणी जातील, तर त्या काही जाणार नाही. ते खूप कॉमन झालेलं आहे. ते जाणार नाही जाणार. कितीही वेळा तुम्ही रोज जाऊन त्र्यंबकेश्वरला जा, गाणगापूरला जा, कुठेही जा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत, कारण हे तुमचं स्वतःचं केलेलं कर्म असतं. ते तुम्हाला भोगणं तुम्हाला प्राप्त आहे आणि तेच भोगण्यासाठी आपल्याला साधना गरजेची असते. काय असतं परमेश्वराचं साह्य म्हणजे काय, भोग 100% आहे. असह्यचं सुसह्य होणं. जंगलामध्ये दगड स्वरूपात, शिला स्वरूपात रामाची जी आराधना केली, किती ऐकायला किती गंमत वाटेल. रामाचं ती नामस्मरण करायची, एक दगड रामाचं नामस्मरण कसं करू शकेल. आपण जर आता विचारलं तर तुम्ही कोणा म्हणाल मूर्ख माणूस आहे. पण नाही, भगवंत शक्ती जशी म्हणतो ना की चराचरा कणाकणामध्ये लपलेली आहे आणि ती तिचं अस्तित्व दाखवते, तशी ही गोष्ट आहे. मग फक्त पदस्पर्श झाल्यानंतर ती मोकळी होते, मोकळी झाली. मग ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, तसंच आपल्या जीवनामध्ये गोष्टी आहेत. सारखं त्या परमेश्वराला हे करू नका. तुम्ही त्या भगवंताला सरेंडर होणं गरजेचं आहे. स्वतःला तुम्ही समर्पित करणं गरजेचं आहे आणि खरं करणं गरजेचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारची अत्तर, नैवेद्य, लाख रुपयाचा शिधा, 10 जणांना अन्नदान केलं आणि तुम्हाला असं वाटलं की तुमचं पाप जाईल, तर ते काही जाणार नाही. ते 100% तुम्हाला भोगायला हे लागणारच आहे. म्हणून कायम एक लक्षात ठेवायचं की आपण स्वाध्याय करतोय का कुठल्या चुकीच्या दृष्टीने मागं चाललोय, हे आपल्याला पहिलं कळणं गरजेचं आहे. स्वाध्यायाचा अर्थ काय, स्व अध्ययन म्हणजे काय, हे कळणं गरजेचं आहे. नुसतं आम्ही अमुक यांचं करतो आणि
मला असं अगदीच मी हल्ली बरेच जण आले की मी त्यांना म्हणतो की तुम्ही सध्या तुमच्या जीवनातलं स्वतःचं अध्ययन करा, बाकीचं अध्ययन करू नका. कुठेही तुम्ही मंदिरात जाऊ नका, कुठल्याही मठात जाऊ नका, कुठेही तुम्हाला जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्येच सर्व आहे. घरामध्ये बसा. मी काय करतोय ह्याचं बघा. दिवसातले 8 तास तुम्ही जर कर्म करायच्या ऐवजी जर फक्त नामस्मरण करत असाल, तुमची ताकद तेवढी हवी. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. आणि जो मनुष्य 8 तास नामस्मरण करतो तो कशाचीच अपेक्षा करत नाही. हा दुसरा भाग झाला महत्वाचा. जो नामस्मरणात गुंग असतो तो फळाची अपेक्षा करत नाही, त्याला फक्त भगवंत पाहिजे असतो. पण मला इतर गोष्टी प्राप्त होण्यासाठी मी 8 तास नामस्मरण करतो, तर तुम्हाला ती प्राप्ती नाही. त्याचं कारण असं, तुम्ही स्वार्थासाठी परमार्थ करता, मग तो त्याच्यामध्ये उपयोग नाही. माझं घरातलं मूल आजारी आहे, ते चांगलं व्हावं म्हणून दुसऱ्याला खायला घालणं म्हणजे तुमच्या मुलाची तब्येत अजून बिघडवण्यासारखं आहे. असल्या गोष्टी करायच्या नाहीत. ह्या गोष्टी होत नाहीत. ज्यांनी जर तुम्हाला कोणी सांगितलं की ह्यांनी अमुक आम्हाला सांगितलं की हा तुमचा पूर्वकर्माचा दोष आहे, ह्याचं तुम्ही देणं आहात, ह्याचं तुम्ही लाटलेलं आहात, त्याला म्हणू काय लाटलेलं आहे, कुठं लाटलेलं आहे ना, त्याची यादी तुझ्याकडे कशी आली? कुठल्याही गोष्टीचं प्रमाण असतं. शास्त्रामध्ये प्रमाण दिलेलं आहे. जे ते प्रमाण नसेल, हे उदाहरण प्रमाण आहे. आपण किती वेळा म्हणतो की आपण श्राद्ध करावं का? रामानी दशरथाचं केलेलं होतं कुशावर्तावरती. प्रमाण आहे म्हणून करावं. महाभारत संपल्यानंतर युधिष्ठिरांनी प्रत्येकाचं, तेव्हा त्यांनी बघितलं का हा दुर्योधन आहे आपला शत्रू होता, हा दुःशासन शत्रू होता, जेवढे सैनिक सुद्धा मेले त्या सगळ्यांचं पिंडदान युधिष्ठिरांनी केलं होतं, कृष्णाच्या समोर केलं होतं. हे प्रमाण आहे. म्हणून महत्व कशासाठी आहे हे आपल्याला कायम कळणं गरजेचं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा